रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 89 ते 98. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट धरी कवन. ना तरी वडवानल साधुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. ते देखुनी दुर्योधने अविरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. मग द्रोणापासी आला तया ते म्हणजे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते. रचिले आती बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला. तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण, शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पौरुखे, भीमार्जुनांसारिखे. ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथ युयुधान सुभटू, आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपदवीर. अर्थ, त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केला आहे. काळकूट नावाचे विष उसळले तर त्याला कोण बरे शांत करू शकणार? किंवा वडवानल पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या साह्याने वाढत चालला तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकतो, त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्यूहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तींच्या कळपाला मोजीत नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे ते पाहिले का? बुद्धिवंत असा जो द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन शहाणे केले, त्या दृष्टद्युम्नाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे, तो आपण पहा. आणखीन जे शस्त्रास्त्रात अतिप्रवीण आणि शस्त्रधर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत, हे शक्तीने, महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यांसारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि महारथ्यांत श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत. रामकृष्ण हरी.